विद्यार्थिनींनो, आपण मागील 2 तासांमध्ये संतवाणी या सदरामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत जनाबाई यांच्या रचना बघितलेल्या आहेत. आज आपल्याला यामधीलच पुढचा भाग म्हणजे संत तुकाराम यांची रचना बघायची आहे. सर्वप्रथम आपण संत तुकारामाचा परिचय बघून घेऊया. संत तुकाराम बाल्लोबा आंबिले मोरे यांचा कालखंड आहे 1608 ते 1649. वारकरी पंथातील एक थोर संत, मराठी कवितेतील श्रेष्ठ प्रेषित कवी. मराठी जनमानसावर त्यांच्या अभंगाचा खोल असा ठसा उमटलेला आहे. अभंगवाणी प्रसिद्ध तुकियाची असे त्यांच्याबद्दल सार्थपणे म्हटले जाते. समाजातील दंभ आणि ढोंग यावर त्वेषाने प्रहार करणारा विद्रोही संत कवी. श्री तुकारामाची अभंगवाणी ही संबंध मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. श्री तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा यात त्यांची अभंग रचना संकलित आहे. आर्तता, उत्कटता, प्रांजळपणा, आवेश यासोबतच चिंतनशील व संवेदनशील वृत्ती, समाज हिताची कळकळ, दांभिकतेवर प्रहार आणि कमालीचा परखडपणा ही त्यांच्या अभंग रचनेची वैशिष्ट्ये आहेत. संत तुकाराम म्हटलं की विद्रोह आणि विद्रोह म्हटला की संत तुकाराम हे समीकरण आपल्याला संत साहित्यामध्ये जुळलेलं दिसून येतं. त्यांच्या साहित्यामध्ये समाजातल्या अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा परंपरा असो, रूढी असो, बुवाबाजी असो, ढोंगी संत साधू असो किंवा धर्माच्या नावावरती खपविल्या जाणाऱ्या अनेक अशा अनिष्ट गोष्टी असो, याला सडेतोड उत्तर देणारी प्रवृत्ती म्हणजे संत तुकारामाची प्रवृत्ती आहे. संत तुकारामाच्या संबंध गाथेमध्ये आपल्याला समाजाच्या हिताची विचारसरणीच पाहायला मिळते आहे. समाजाला एका चांगल्या गतीकडे नेणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा संत म्हणजे तुकाराम, अशी जवळजवळ तुकारामाची ओळख आपल्याला असलेली दिसून येते आहे. प्रस्तुत अभंग संत तुकारामाच्या या गाथेमध्ये आपल्याला एकंदरीत समाजातील अनिष्ट प्रथा परंपरावरती प्रहार करण्याची प्रवृत्ती तुकारामाची दिसते आहे. प्रस्तुत अभंग जो आपल्याला इथे अभ्यासक्रमाला आहे त्या अभंगाकडे जात असताना आपल्याला बघा काय लक्षात घ्यावं लागेल. तुकाराम हे प्रयत्नवादाचे मोठे पुरस्कर्ते होते. प्रस्तुत अभंगातून त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन प्रयत्नाचे महत्त्व विशद केलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक साधी उदाहरणं त्यांनी आपला विचार पटवून देण्यासाठी इथे वापरलेले दिसत आहेत. प्रयत्नवाद, प्रयत्नाती परमेश्वर असं आपण नेहमी ऐकत असतो की प्रयत्नांची पराकाष्ठा जर आपण केली तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. परमेश्वराची प्राप्ती म्हणजे काय हो, तर आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, जे इप्सित आहे, ज्याला आपण गोल म्हणतो, आपली जी स्वप्न आहेत, ही स्वप्न मिळवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थी प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ती आपली इच्छा मनीषा पूर्ण होताना दिसते आणि त्या पूर्णत्वामुळे जो आनंद आपल्याला मिळतो, हा आनंद जणू परमेश्वराच्या भेटीगाठीनंतर किंवा परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर जो आनंद मिळतो, तो आनंद किंवा तो तसाच समतुल्य आनंद हे आपल्या आयुष्यातले इप्सित साध्य केल्यानंतर आपल्याला मिळत असतात. आपली स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळत असतात. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता गरज असते ती प्रयत्नांची. याच प्रयत्नाचं महत्त्व संत तुकारामांनी आपल्याला इथे समजावून सांगितलेलं आहे या खालील 2 अभंगांमधनं. त्यातला पहिला अभंग आपण सर्वप्रथम त्याचं वाचन करूया आणि त्यानंतर दुसऱ्या अभंगाचं वाचन करूया आणि त्यानंतर दोन्हीचाही आशय आपल्याला समजून घेता येईल. तर बघा, पहिल्या अभंगामध्ये संत तुकाराम प्रयत्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी काय म्हणतायत. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, आभासासी सांग कार्यसिद्धी. नवे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाड तोच वरी. दोरे चिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. तुका म्हणे कैचा बसल्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी.
प्रयत्नाचं महत्त्व या पहिल्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा त्यांचा अभंग आहे, त्याच्याकडे लक्ष द्या जरा. शब्द समजून घ्या, रचना समजून घ्या. दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मंथन. अग्नी काष्टा माझी ऐसे जाणे जन, मथिलिया विन कैसा जाळी. तुका म्हणे मुख मळीन दर्पणी, उजळविल्या वाचुनी कैसे भासे. हे 2 अभंग आहेत. या दोन्ही अभंगांमध्ये आपल्याला संत तुकारामांनी प्रयत्नवादाचा विचार दिलेला आहे. साधी साधी उदाहरणं त्यांनी घेतलेली आहे. पहिल्यांदा घेतलेलं मूळ, आपल्या झाडांची जी मुळं असतात त्या मुळाची ताकद त्यांनी दाखवलेली आहे की ते मूळ किती प्रयत्नशील आहेत त्या दगडाला भेगाळण्यासाठी सुद्धा. दुसरा आहे दही. दधी म्हणजे दही. दह्यामध्ये लोणी असतं हे सर्वांनाच माहीत आहे, मात्र ते लोणी दिसत नाही. मात्र त्याची जेव्हा आपण त्यामध्ये घुसळण करतो म्हणजे रवी लावतो तेव्हा मात्र त्या दह्यातलं लोणी वेगळं होतं आणि ताक वेगळं होतं. पण इथे गरज काय आहे? गरज आहे प्रयत्नाची. असं आपल्या सभोवतालमध्ये अनेक ठिकाणी यश आपल्याला असतं, पण गरज लागते ती प्रयत्नासाठी. आपण जर प्रयत्न केले तर आपण आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. या विश्वासाने आपल्याला संत तुकाराम ही आपली रचना करताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये या जगामध्ये अशक्य असं काहीही नाही. त्या अशक्याला शक्य करण्याची गरज आहे, त्याकरिता लागतात ते फक्त प्रयत्न. आणि त्या प्रयत्नाचं महत्त्व या दोन्हीही प्रस्तुत अभंगांमध्ये आपल्याला संत तुकारामांनी मांडलेलं दिसते आहे. तर पहिल्या अभंगाकडे आपल्याला आता जाता येईल. पहिल्या अभंगामध्ये ते काय म्हणतायत बघा. पहिलं चरण काय म्हणतायत ते बघा. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, आभासासी सांग कार्यसिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाड तोच परी. संत तुकाराम इथे म्हणत आहेत की खडकाला दुभंगून टाकण्याची ताकद या मुळांमध्ये आहे. झाडाची मुळं जमिनीमध्ये खोलवर शिरतात, खोलवर रुजतात आणि ते जसे जसे वाढत जातात तसे तसे टणक असलेले खडक सुद्धा भेगाळण्याची ताकद या मुळांमध्ये आहे. ते कायम प्रयत्नशील असतात. अगदी मऊ मृदू असणारे मुळं सुद्धा जमिनीला भेगाळण्याची ताकद ठेवत आहेत. हा प्रयत्नवादाचा फार मोठा दाखला इथे संत तुकारामांनी दिलेला आहे की ओले मूळ भेदी खडकाचे अंग. खडक हा टणक असतो, कठीण असतो. असं असताना सुद्धा ओली हिरवी कोवळी मुळं ही या टणक अशा खडकाला भेगाळण्याची ताकद ठेवतात, दुभंगून टाकण्याची ताकद ठेवत आहेत. ते कायम प्रयत्नशील असतात. ते खोल 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 रुजत जातात आणि एक क्षण असा येतो की हा टणक असलेला मोठाच्या मोठा खडक सुद्धा त्याचे तुकडे तुकडे व्हायला लागतात. पुढे ते म्हणतात आभासासी सांग कार्यसिद्धी. जे आभासात्मक विश्वामध्ये जगत असतात अशा लोकांना सांगा कार्याचं महत्त्व, प्रयत्नाचं महत्त्व. जर आपल्याला कुठलंही काम सिद्ध करायचं असेल तर त्याकरिता प्रयत्नाची गरज आहे, हे इथे आपल्याला संत तुकाराम सांगताना दिसत आहे. पुढे ते म्हणतायत नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाड तोच वरी. या जगामध्ये अवघड किंवा अशक्य असं काहीच नाहीये. इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य करता येते. फक्त गरज आहे ती प्रयत्नाच्या पराकाष्ठेची. आपल्याला इथे प्रयत्न करणं हे नितांत गरजेचं आहे, हे इथे संत तुकाराम सांगतायत. आणि इथे कुठलीच गोष्ट ही अशक्य नाही हे वारंवार आपल्याला ते समजावून सांगतायत. पुढचं आणखी एक उदाहरण ते घेत आहेत बघा. दोरे चिरा कापे पडिला कांचणी, अभ्यासे सेविनी वेश पडे. आपण बरेचदा बघा काचाला तोडण्यासाठी हिरा आपण नेहमी बघतो, लोहे को लोहा काटता है, काचाला काच कापतो. हिरा हा सुद्धा काच आहे आणि काच हा सुद्धा एक काचच आहे. काचाचाच प्रकार म्हणजे हिरा, पण तो हिरा त्याला कापतो. दुसरं एक लक्षात घ्या, दोरे चिरा कापे. चिरा या चिऱ्याला कापण्याची, दुभंगून टाकण्याची ताकद दोऱ्यामध्ये आहे, धाग्यामध्ये आहे. पण प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय हे शक्य नाही.
आणि याला गरज आहे अभ्यासाची. अभ्यास म्हणजे काय हो? ज्ञान. आपण अज्ञानामध्ये इतकं बडबडून गेलेलो असतो की आमच्यामध्ये ती क्षमताच नाही असा आपला जणू काही दृढ विश्वास झालेला असतो. नाही नाही, ते मला जमणार नाही. अहो, का जमणार नाही? आपण जर कुठल्याही क्षेत्राचं अगदी प्रयत्नपूर्वक पूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तर त्या अज्ञानाला आपण दूर करू शकतो. ज्ञान हे असं एक शस्त्र आहे की त्या शस्त्राला जर आपण प्रयत्नाची जोड दिली तर अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो. तुम्हाला माहित असेल, बल्बचा शोध ज्यांनी लावला, थॉमस एडिसन यांनी एकदा बल्ब तयार केला असं झालं नाही. त्याला वारंवार आपल्याला प्रयत्न करावे लागले. वारंवार त्या व्यक्तीने प्रयत्न केले. कितीतरी तो अपयश त्याच्या पदरी पडलं, पण त्याने आपले प्रयत्न सोडले नाही. शेवटी काय? तर शेवटी त्यांनी या जगाला दिवा दिला, प्रकाश दिला, प्रकाशाचं माध्यम दिलं. म्हणजे प्रयत्न जर आपण केलं, त्या तो प्रत्येक वेळेला काय करायचा की माझ्या या संशोधनामध्ये कुठली त्रुटी राहिली ती तो त्रुटी शोधायचा आणि ती त्रुटी शोधल्यानंतर त्याला तो पूर्ण करायचा. आणि त्याच्यासाठी गरज होती ती अभ्यासाची. तो अभ्यास त्याने तिथे केला आणि इथे ते अज्ञान रूपी विष रूपी अज्ञान त्यांनी तिथं नाहीसं केलं. म्हणून संत तुकाराम म्हणतायत की अभ्यास हे असं एक औषध आहे की जगाच्या पाठीवरचं कितीही वैशाली अंधकारमय अज्ञान असो त्याला दूर करण्याची ताकद ही या अभ्यासरूपी अमृतामध्ये आहे. पुढे ते म्हणतायत, तुका म्हणे कैचा बैसलासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. असा कसा बसतो आहे? दैववादावरती का विश्वास ठेवतो आहे? या जगामध्ये ज्ञानाच्या खाणीच्या खाणी आहेत. त्या खाणीच्या खाणी उघडण्याचा प्रयत्न कर. त्या प्रयत्नातून तुला कुठेतरी प्रयत्नांती परमेश्वर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला जोड दे ती ज्ञानाची. आणि जर आपण या ज्ञानाची जोड प्रयत्नाला दिली तर या जगाच्या पाठीवरती अशी एकही गोष्ट नाही की जे मानवाला अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट शक्य करण्याची ताकद ही प्रयत्नवादामध्ये आहे. हे आपल्याला वरील अभंगामधनं संत तुकाराम सांगताना दिसत आहे. हा त्यांचा पहिला अभंग. आता आपल्याला बघायचा आहे त्यांचा अभ्यासक्रमाला असलेला दुसरा अभंग. त्या दुसऱ्या अभंगामध्ये ते काय म्हणतायत बघा. दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मंथन. आता दह्यामध्ये लोणी आहे हे सर्वांनाच माहित आहे हो. तुम्हाला माहित आहे, तुमच्या अगोदरच्या व्यक्तींना माहित आहे, आई वडिलांना माहित आहे, आजोबा पंजोबांना माहित आहे, सर्वांना माहित आहे. पण ते दह्यातलं लोणी तुम्हाला दिसतं का? नाही. पण त्या दह्यातनं लोणी निराळं करणं, वेगळं करण्याची ताकद आहे मंथनामध्ये. मंथन म्हणजे घुसळण करणे, रवीने फिरविणे. ती ताकद त्या मंथनामध्ये आहे. आणि ते मंथन करण्यासाठी गरज आहे ती प्रयत्नांची, अभ्यासाची, सरावाची. जोपर्यंत आपण दह्यामध्ये मंथन करत नाही तोपर्यंत दह्यातलं लोणी वेगळं होत नाही, ताक वेगळं होत नाही. म्हणजे काय? या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहित आहे की हे केल्याने हे होऊ शकतं. मला हे म्हणजे आपण अभ्यास जर पूर्णत्वाने केला तर मला अगदी अधिकाधिक गुण या परीक्षांमध्ये मिळवता येतात. मात्र काय? आपण प्रयत्न करत नाहीत. आपला विश्वास जरा वेगळ्याच गोष्टीवरती असतो. मात्र यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला गरज असते ती प्रयत्नाची. म्हणून ज्याप्रमाणे दह्यामध्ये लोणी आहे हे प्रत्येकाला माहीत असतं, प्रत्येक गोष्टी याचा जाणता असतो, प्रत्येक व्यक्ती याचा जाणता असतो, तरी सुद्धा तो प्रयत्न करत नाही. पण जे लोक खरोखर दह्याची घुसळण करतात त्यांना मात्र ते लोणी मिळाल्याशिवाय राहत नाही. अग्नी काष्टा माझी ऐसे जाणे जन, मथिलिया विन कैसा जाळी. अग्नी काष्टा माझी, काष्टा लाकूड. लाकडाला जर जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यामधून अग्नी प्रज्वलित होतोच. मात्र काष्टा म्हणजे लाकूड नाही, दगड. दगडाचं घर्षण जर केलं तर त्यामध्ये अग्नी आहे हे प्रत्येकालाच माहित आहे.
पण त्यासाठी त्याचं घर्षण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्याचं घर्षण करणार नाही तोपर्यंत त्या दगडातनं अग्नी प्रदर्शित होणार नाही, अस्तित्वात येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की दगडाचं घर्षण झालं की अग्नी बाहेर येईलच. मात्र असं करायला कोणीच तयार नाही. कारण की या घर्षणासाठी लागतो प्रयत्नवाद आणि प्रयत्नासाठी लागतात श्रम. श्रम करण्याची मानसिकता आज आपल्याला हळूहळू कमी होताना दिसते आहे. कमीत कमी श्रमामध्ये अधिकाधिक गोष्ट मिळवण्याची प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये वाढताना दिसत आहे. मात्र संत तुकाराम म्हणत आहेत की आपल्याला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, त्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचे इप्सित साध्य करून घेता येणार नाही. पुढे ते काय म्हणतात बघा. तुका म्हणे मुख मळीन दर्पणी, उजळली व्या वचनी कैसे भासे. दर्पण, आरसा. आपल्याला बरेचदा असं वाटतं की एखाद्या वेळेस आपण आरशासमोर उभं असतो आणि आरशावरती धूळ साचलेली असते. साफ मात्र आपण चेहरा करतो. वारंवार चेहरा साफ करून सुद्धा चेहऱ्यावरची धूळ आपल्याला साफ झालेली दिसत नाही. कारण की मुळात ती धूळ आपल्या चेहऱ्यावर नसतेच. तर ती धूळ कुठे असते हो? आरशावरती, दर्पणी. दर्पण म्हणजे आरसा. त्या आरशावरती ती धूळ साचलेली असते, पण आपण साफ करतोय तो चेहरा. असं आपलं अज्ञान आहे. आपण या जगामध्ये जगत असताना अशा अनेक अज्ञानामध्ये गुरफडून पडलेलो आहोत. आपण जे प्रयत्न करतोय ते वारंवार चुकता आहेत. का? कारण की आपल्याकडे ज्ञान नाही. गालिबचा शेर मला इथे एक आठवतो. गालिबच्या शेरमध्ये सुद्धा हा तुकारामाचा संदर्भ आपल्याला मिळतोय. गालिब सुद्धा म्हणतोय की धूळ ही आरशावरती होती आणि मी चेहरा साफ करत होतो. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात घ्या. संत तुकाराम असं म्हणतायत की जोपर्यंत आपण तो आरसा उजळून टाकणार नाही, म्हणजे साफ करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या चेहऱ्यावरची मळ म्हणजे धूळ निघालेली आहे याची जाणीवच होणार नाही. तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. असे साधे साधे दाखले देऊन, उदाहरण देऊन त्यांनी संत तुकारामांनी आपल्याला इथे प्रयत्नाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. मग ते साधी ओली मूळ असू द्या, दोरा असू द्या चिरा कापणारा, किंवा दही असू द्या, किंवा आरसा असू द्या. या दैनंदिन जीवनातल्या वापरातल्या वस्तू, त्या वस्तू त्यांनी आपल्या जीवनाचं तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी दाखला म्हणून वापरलेल्या आहेत. ही खऱ्या अर्थी तुकारामाच्या अभंगाची ताकद आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंग गाथेमध्ये, समग्र अभंग गाथेमध्ये अशा अनेक दैनंदिन जीवनातल्या दाखल्यांचा वापर केलेला आहे. याच्याही पुढे जाऊन बोलायचं झाल्यास वारकरी संप्रदाय असो किंवा महानुभाव संप्रदाय असो, या संत प्रभावळीमध्ये ज्यांनी ज्यांनी लिखाण केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी जीवनाचं तत्वज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातल्या विविध बाबींचा संदर्भ लक्षात घेऊन त्याच्या माध्यमातून आपलं अध्यात्म किंवा तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न इथं संत तुकारामाचा होता, ज्यांनी प्रयत्नवादाचा विचार आपल्याला इथे आपल्या समोर मांडलेला आहे. आता आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की देरे हरी पलंगावरी ही प्रवृत्ती आपल्याला सोडावी लागेल. कारण की आता तो वेळ गेलेला आहे. आपल्याला जर आयुष्यातले आपले ध्येय पूर्ण करायचे असतील, आपली स्वप्न पूर्ण करायची असतील, त्याकरिता आपल्याला श्रम करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय आपल्याला काहीही मिळणे शक्य नाही. अशी ही संतवाणी, ज्यामध्ये पहिला भाग संत ज्ञानेश्वराचा होता, दुसरा संत जनाबाईचा होता आणि तिसरा म्हणजे संत तुकाराम. अशा या तीन संतांच्या वाणीतनं निघालेली ही संतवाणी, त्यांच्या जीवन तत्वज्ञानाचं दर्शन आपल्याला या प्रस्तुत संतवाणीमध्ये मिळतं आहे. त्यातनं आपल्याला जीवनाचे दिशादर्शन घडते. ही एक फार जमेची बाजू आहे, इथे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ज्ञानेश्वरांचा अभंग असो, संत जनाबाईचा अभंग असो किंवा तुकारामाचे अभंग असो, यामध्ये जीवन तत्वज्ञान दडलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि प्रयत्नवाद हा सर्वश्रेष्ठ आहे. प्रयत्न केल्याने माणसाचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. त्याला जोड द्यायची आहे ती अभ्यासाची. अभ्यास म्हणजे ज्ञान. ते मिळवल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट पूर्ण करता येणार नाही. यानंतर आपण पुढे आणखी पुढच्या भागाकडे
पुढच्या पाठाकडे अथवा कवितेकडे पुढच्या तासामध्ये जाऊया.